ओम श्री विभूषितकरान्नमनीरलाभात् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनिष्ठात् कृष्णात् किमपि तत्त्वमहं न जाने। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृपा कटाक्षाशियाकिरणे मोहमुद्राचयाकिरणे जय जय या श्रीकृष्णे वन्दुतया। भगवंताच्या चरणी साष्टांग नमन, श्रीगुरूंच्या चरणी साष्टांग नमन, परमपूज्य मंदारींच्या चरणी साष्टांग नमन करतो. उपस्थित आचार्य त्यांना पण नमन करतो. सर्व साधकांना, मुमुक्षूंना अभिवादन. आणि अद्वैत मकरंद या ग्रंथाच्या चिंतनाकरता म्हणून दुपारच्या सत्रात काल एक सत्र झालं होतं प्रवचनाचं. त्याच्यामध्ये जेवण झालं होतं आणि म्हणून सगळे थकलेले होते. आज जे सत्र होणार आहे ते जेवणाच्या आधी ठेवलेलं आहे मुद्दामून, पण तरी सुद्धा आता उल्लेख केला त्याप्रमाणे जास्त उशीर न करता आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो बरं का, आत्ताची नाही. एक राजा होता आणि त्या राजाला उपरती झाली. आजकालच्या राजांना उपरती होत नाही. वैराग्याची झटक आली आहे आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला हे सगळं शास्त्र आता समजून घ्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. पण तो अभ्यासाला लागला, शास्त्र ग्रंथांच्या अभ्यासाला लागला. आणि आपला अभ्यास करत असताना त्याच्या हे लक्षात आलं की माझ्या एकट्याच्याने हे काही होत नाहीये, म्हणजे मला हे समजत नाहीये. त्यांनी काय केलं, त्यांनी 2-4 जणांना पकडलं, त्याच्या दरबारातल्या पंडित लोक जे होते त्यांना पकडलं. सांगा म्हणे. खूप सगळे प्रश्न विचारले, भेडसावून सोडलं. खूप सगळे प्रश्न विचारून त्याचं काही समाधान झालं नाही. मग त्यांनी अजून एक दवंडी पेटवली की मला जो प्रस्थानत्रयी समजून सांगेल, वेदांतशास्त्र समजून सांगेल, त्याला मी अर्धराज्य बक्षीस देईन. अनेक लोक आले, त्यांनी अनेकांना भडसवून सोडलं, अनेकांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. शेवटी एक तपस्वी मुनी त्याला म्हणून अशा प्रकारचे एक जण आलेच. थांब म्हणे, मी शिकवतो तुला सगळं. आणि त्या राजाला सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, त्याला शांत केलं, म्हणजे गप्प केलं. आणि आता काही अजून प्रश्न आहेत का म्हणे तुझे? नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली का? मिळाली. प्रस्थानत्रयी पूर्ण समजली का? समजली. मग ठीक आहे म्हणे. आता राजाने काय ठरवलं होतं? राजाने काय केलं, सोन्याची मोहरी असलेली एक थैली त्याच्या हाती सुपूर्त केली. आणि तो म्हणाला की दवंडी अशी नव्हती, दवंडीमध्ये काय देणार होतात? अर्धराज्य देणार होतात. मग आता मला अर्धराज्य द्या. कसं कोण म्हणाले? जे शिकवणारे होतं ते म्हणाले. राजा म्हणतो मी काही अर्धराज्य देणार नाही. आता काय झालं? गोष्ट संपल्या. काय होतं, कितीही तत्वज्ञानाचा विचार केला आणि परोक्ष ज्ञान झालं आणि परोक्ष ज्ञान पटलं, समजलं, तरी अनुभवामध्ये जोपर्यंत ते उतरत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने तृप्त, समाधानी, शांत होत नाही. पण परोक्ष ज्ञान ही पहिली पातळी आहे, ही गरज आहे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत परोक्ष ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान हे पूर्णपणे आपल्या चित्तात उतरत नाही तोपर्यंत त्या शास्त्राच्या तत्वाचा आवाका आणि त्याचं आकलन आपल्याला होण्याची शक्यता कमी असते. म्हणून हे ग्रंथ आहेत, म्हणून हे विचार आहेत, म्हणून एवढे सगळे श्लोक आहेत. खरं म्हणजे ग्रंथ 2 श्लोकांमध्ये संपलेला आहे. खरं म्हणजे 2 श्लोकात ग्रंथ संपलेला. पण आता सगळी चिकित्सा आहे, अनेक प्रकारच्या शंका आहेत, त्याची गरज काय, आता ते येणार आहे सगळे आपल्या समोर. हा एवढा उहापोह कशा करता करायचा? एकच गोष्ट अनेक प्रकारे, विविध प्रकारे समजून घेऊन ती नीट आपल्याला आकलन होण्याकरता म्हणून आणि त्याप्रमाणे आपल्याला जागृती अवस्थेमध्ये झोप येत नसेल
अशा जागृती अवस्थेमध्ये तो ग्रंथ नीट समजला तर त्याचं ध्यानाखाली म्हणा किंवा जेव्हा आपण विचार करतो, मनन करतो, त्यावेळेला त्याचं आतमध्ये झिरपणं जे म्हणतात आणि एक असा क्षण येतो की त्यावेळेला त्याचं अपरोक्ष ज्ञान होऊन जातं. मग ते होण्याकरता म्हणून हा सगळा अभ्यासवर्ग आणि ही सगळी चिकित्सा करणं अभिप्रेतही आहे. पण एवढं केलं म्हणजे खूप झालं असंही नाही. दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या. आपला विचार सुरू आहे, वेगवेगळ्या पद्धतीने आत्मतत्वाचं वर्णन करणं सुरू आहे आणि मी कसं आहे हे समजून सांगणं सुरू आहे. 7व्या श्लोकापर्यंतचा सगळा विचार आता करून झालेला आहे असं आपण जाहीर करूया. 8व्या श्लोकामध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये मी, इंद्रिय नाही, देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, अशा प्रकारचा विचार झालेला आहे. सगळ्यांचं निर्माण षटक पाठ आहे, सगळ्यांना छान म्हणतात, सगळ्यांनी त्याच्यावर विचार केलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल जास्त चिकित्सा करण्याची आवश्यकता नाही, म्हणून मी 8वा श्लोक सोडून देतो. त्याचं कारण असं आहे की काकांचं आवडतं वाक्य आहे, जे माझं आहे ते सगळ्यांचं पाठ आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. तोच विषय त्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे आणि आपण सगळेजण तो श्लोक, तो अर्थ, ते ज्ञान जाणतात. म्हणून 8वा श्लोक जो आहे तो आपण सोडून देऊ. 9व्या श्लोकाकडे जाऊ. 9व्या श्लोकामध्ये फार छान एक विचार मांडलेला आहे. श्लोक म्हणूया सगळेजण मिळून. साक्षी सर्वान्वितत्रयान् नाहं कदाचन परिणाम परिच्छेदात परितापात उपप्लवात. अशा प्रकारे हा श्लोक आहे. साक्षी सर्वान्वितम प्रेयं अहम. अशा प्रकारे मी कोण आहे, अहम कोण आहे, खरा मी कोण आहे त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे मी दुसरा कोणीही असू शकत नाही असं म्हटलेलं आहे. न अहम कदाचन. आणि काय म्हणतात, जो दुसरा आहे, कदाचन म्हणजे दुसरा असलेला, मी असू शकत नाही, तो कोण म्हणजे खोटा मी. काका त्याला तोतया मी म्हणतात. खरा मी आणि खोटा मी याचा थोडासा आपल्याला विचार आज करायचा आहे. तो जो खोटा मी आहे त्याची कारणमीमांसा पुढे किंवा त्याची लक्षणं तिथे सांगितली आहेत. त्याला काय होतं तर परिणाम, परिच्छेद आणि परिताप असे 3 दोष तिथे सांगितलेले आहेत. मीचं खरं स्वरूप काय याकडे निर्देश केलेला आहे. सर्वप्रथम साक्षी, सर्वान्वित आणि प्रिय. प्रिय, मी स्वतःला प्रिय आहे याचा विचार मागच्या कालच्या डिस्कशन्समध्ये झालेला आहे. सर्वान्वित आहे, सर्वगत आहे आणि साक्षी आहे. आता या साक्षीचा पण उल्लेख आत्ताच आधीच्या चिंतनामध्ये झालेला आहे. अवस्थात्रयांचा साक्षी, अशा अर्थाने त्याचा उल्लेख झालेला आहे. तुरीय म्हणून त्याचा विचार करण्यात आलेला आहे. तर हे जे मीचं स्वरूप काय आहे हे समजून सांगण्याकरता जेव्हा आपण मी म्हणतो त्यावेळेला एक सरळ शब्द आपल्या समोर येतो, तो म्हणजे अहंकार. मी म्हणजे कोण? अहंकार. आणि आता इथे अहंकाराचं वर्णन सुरू आहे का असा प्रश्न पडतो. काही शास्त्रकारांनी, टीकाकारांनी त्याचा अहंकार असा उल्लेख केलेला आहे आणि घेतलेला आहे तसा अर्थ. पण थोडासा आपण विचार करूया, अहंकाराच्या बद्दल जरा विचार करूया. आणि तुम्ही सगळेजण श्रवण केलेले आहात म्हणून अंतःकरणामधला एक घटक हा अहंकार आहे. बरोबर आहे? कुठले कुठले घटक आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग जेव्हा जेव्हा इथे मी म्हटलेलं आहे त्यावेळेला इथे अंतःकरणयुक्त अहंकार किंवा अंतःकरणालाच धरून इथे विचार मांडलेला आहे हे लक्षात ठेवायचं. 2 शब्द येतात, चित आणि चिदाभास. चितचा आभास म्हणजे चिदाभास. चिदाभासाची संकल्पना सगळ्यांना स्पष्ट आहे की नाही? आहे. मग चिदाभास आणि चित, मी सतरूप, चिद्रूप, आनंदरूप आहे आणि माझंच प्रतिबिंब जे त्या अंतःकरणामध्ये पडलं असं आपण म्हणतो. अंतःकरणामध्ये जे प्रतिबिंब किंवा बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब, अशा पद्धतीने मांडणी केली आहे शास्त्रकारांनी त्याची. त्याला काय म्हणतात? चिदाभास असं म्हणतात. बरोबर आहे की नाही? मग तो चिदाभास आणि चित यातला भेद तो जाणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपलं लक्ष जर का खऱ्या मीकडे ठेवायचं असेल तर खोटा मी कोणते ओळखता आला पाहिजे. एकदा खोटा मी ओळखला की त्याला बाजूला काढता येतं. आणि मनोबुद्ध चित्त अहंकार अहम याच्या ते जे श्लोक आहे, निर्माण षटक स्तोत्र जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात खोट्या मीची सगळी बाजूला सरण्यातच सगळ्या तो ते आहे, त्याचं चिंतन त्याच्यातच केलेलं आहे.
आणि सगळ्यात शेवटी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं म्हणून खरा मीकडे निर्देश केलेला आहे. तसंच इथे आहे साक्षी सर्वान्वित प्रेयान अहम. मी कोण आहे? मी साक्षी आहे, अवस्थांचा साक्षी आहे. थोडासा विचार करू. अवस्थांचा साक्षी, 3 अवस्था आता छान मांडणी केली का आपण मगाशी. 3ही अवस्था कुठल्या अवस्था असतात? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. त्या तिन्हींमध्ये एक धागा कॉमन आहे की नाही? त्याचं ज्ञान हे कॉमन आहे की नाही? जागृती अवस्थेमध्ये मला एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादा विचार, एखादी टीव्हीची सिरियल, एखादी बातमी, एखादी न्यूज, काही काय असं ना, ते दिसून किंवा ऐकून ज्ञानेंद्रियांनी दिसून कळते. बरोबर आहे? झोप लागली की स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये काय होतं? स्वप्न दिसतात की नाही? कळतात की नाही? कळतात, पण दिसतात का? डोळ्यांना, चर्मचक्षूंना, ज्ञानेंद्रियांना दिसतात का? नाही. मग स्वप्नामध्ये काय व्यवस्था आहे? न दिसता कळतं. जागृती अवस्थेमध्ये काय आहे? दिसून कळतं. स्वप्नामध्ये काय होतं? न दिसता कळतं. आणि सुषुप्तीमध्ये काय होतं? सुषुप्तीमध्ये सुद्धा कळतं. काहीही कळत नाही किंवा काहीही कळलं नाही हे कळतं की नाही? मी गाढ झोपलो, तुम्हाला काही कळलं नाही, तुम्ही इथे काय उपद्व्याप मांडला सगळा, मला काही कळलं नाही हे कळतं. हे कशामध्ये कळतं? सुषुप्ती अवस्थेमध्ये कळतं. आता या कळण्याचा जो विचार आहे, ही जाणीव जी आहे, ज्याला आपण ज्ञान, मगाशी सूक्ष्म ज्ञान, अंतःकरण वृत्ती असा विचार झाला, हे घेणारा जो आहे ते तत्व जे आहे, ते तत्व मी आहे, ते माझं स्वरूप आहे, तो आत्मा मी आहे, हा विचार इथे सुरू आहे. मग आता खोटा मी कोण आहे याच्यामध्ये? आणि त्या खोटा मीचे जे परिणाम सांगितलेत, परिणाम, परिच्छेद आणि परिताप, ते कोणाला होतात याचा थोडासा विचार करणं अपेक्षित आहे आपल्याला. खरा मी कोण आहे? काय विषय पुन्हा 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 तेच येत राहणार आहे. आणि आपण पण श्लोकांमध्ये थोड्याशा मागे पुढे उड्या मारतच आहोत. त्याच्यामुळे रिपिटेशन झालंय किंवा विषय जरी का तसा रिपिटेटिव्ह वाटला तरी सुद्धा त्याला काही इलाज नाही. थोडा दुसऱ्या पद्धतीने विचार करूया जरा. आपण मगाशी विचार केला की आत्म्याचं प्रतिबिंब किंवा कुठस्थ चैतन्याचं प्रतिबिंब अंतःकरणामध्ये पडलं असं म्हणतो, बुद्धीमध्ये पडलं असं म्हणतो, प्रतिबिंब पडतं. बरोबर आहे? आता बिंब आणि प्रतिबिंब असा जर का विचार केला तर चित्त आणि त्या चित्तचं किंवा कुठस्थ चैतन्याचं प्रतिबिंब कशामध्ये पडलं? बुद्धीत पडलं किंवा अंतःकरणामध्ये पडलं असं म्हणतो. आता हे जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब काही करतं का बिंब काही करतं? कोण करतं? हा सगळा उपद्व्याप, स्वप्न, जागृती आणि सुषुप्तीचा उपद्व्याप कोणाचा चाललेला आहे? प्रतिबिंबाचा झाला. अंतःकरणाचे सगळे खेळ आहेत, जीवाचा खेळ आहे, जीव सगळं करतो आहे. बरोबर आहे? बिंब काही करत आहे का? चित्त काही करत आहे का? आभास सगळं आभासच करतोय, सगळ्या गोष्टींचा आभासच होतोय आपल्याला. जे प्रतिबिंब आहे, जे प्रतिबिंब पडतं, आपण आरसा बघूया. माझं प्रतिबिंब मी आरशामध्ये बघतो. सगळ्यांच्याकडे आरसे असतात, फार छान छान आरसे असतात. इकडे तर लाइटेड असतात, हिटेड असतात, हो की नाही? त्या आरशामध्ये मी प्रतिबिंब बघतो. त्या आरशाला एक छान प्रकारची बॉर्डर असते, सुंदर आणि स्वच्छ काच असते, आणि त्याच्यामध्ये मी माझं प्रतिबिंब पडलेलं बघतो. आता त्या प्रतिबिंबामध्ये काहीतरी जर का डिस्टर्बन्स झाला, कुठेतरी काहीतरी डाग असला, कुठेतरी काहीतरी खराब वाटलं, काय प्रतिबिंब खराब वाटलं, तर आपण काय करतो? काच पुसतो का? काच नाही पुसत. आपण काय करतो? आपल्या तोंडावर पाणी मारतो, आपल्या तोंडावर इथे किती लागलं वाटतं असं म्हणून आपण साफ करून घेतो. पण हे आता व्यावहारिक सत्तेमध्ये झालं. पारमार्थिक सत्तेमध्ये चित्त असं काही करत नाही, कारण चित्तला त्याचं प्रतिबिंब कशामध्ये पडलं आहे याचं सुद्धा भान नसतं. मला असं वाटतं की मी माझं प्रतिबिंब बघतो आहे म्हणून व्यावहारिक सत्तेमध्ये मी देह, माझं शरीराचं प्रतिबिंब मी तिकडे बघतो आहे. आत्मवस्तू, बिंब वस्तू, चित वस्तू, संवित वस्तू, तिला त्याचं प्रतिबिंब कशामध्ये पडलेलं आहे
याचं सुद्धा भान नाही, नसतं. जे चित आहे, जे प्रतिबिंब आहे, चिदाभास जो आहे, तो थोड्या वेळाकरता भासतो आणि नंतर गायब होऊन जातो, म्हणजे लीन होतो. जागृती अवस्थेमध्ये काय होतं? भासतो, प्रकर्षाने दिसतो, पटतो, कळतो, आपल्याला सगळे अनुभव येतात. आणि स्वप्नावस्थेमध्ये ते अनुभव वेगळ्या प्रकारे जाणवतात, आभासात्मक जाणवतात. आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये ते सगळे अनुभव कसे होतात? लीन होऊन जातात. मग तिथे तो प्रतिबिंब जे असतं, चिदाभास जो असतो, तो कुठल्याही प्रकारे ते जे अनुभव आहेत ते धारण करण्याकरता तिथे तो मी शिल्लक राहिलेला नसतो. खोटा मी जो असतो तो लीन झालेला असतो. खरा मी तर अधिष्ठान रूप आहेच आहे. आता या खोट्या मीचे काय ताप आहेत ते सांगितलेलं आहे इथे. परिच्छेद, परिणाम आणि परिताप. काकांनी एक छान शब्द वापरला आहे, परी हा जो त्याच्या पुढे प्रत्यय लागलेला आहे त्याचा अर्थ खूप, जास्त, विपुल अशा शब्दांनी, अशा अर्थाने काकांनी सांगितलं आहे. त्याला परिताप होतात, परिणाम होतात, परिच्छेद होतात. कुठल्या कुठल्या प्रकारचे होतात? कुठल्या कुठल्या प्रकारचे परिणाम? एक सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे मी कोणीतरी आहे, मी कोणीतरी आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी इतका अमुक अमुक उंचीचा आहे, मी गोरा आहे, मी गारा आहे, मी बुद्धिमान आहे. हे सगळे जे विचार आहेत हे कोणाचे विचार आहेत? चिदाभासाचे, त्या प्रतिबिंबाचे विचार आहेत. आरशात पडलेल्या प्रतिबिंबाला, खोट्या मीला होणारे हे सगळे परिणाम आहेत. हे परिणाम तो भोगतोय, त्याला ते आवडतात. ते परिणाम तो त्याच्यामध्ये सुखी आणि दुःखी होतो ते परिणाम बघून, कारण त्यांचं तादात्म्य त्याच्याशी असतं, तादात्म्य त्या उपाधीशी असतं. आणि या सगळ्यांना उपाधी असं म्हणतात. जे काही शरीराची उपाधी, बुद्धीची उपाधी, सगळ्या प्रकारच्या उपाध्या, टायटल्स, पदव्या आपण चिटकून घेतो. अमुक अमुक कंपनीमध्ये मी अमुक अमुक मॅनेजर पदावर, अमुक अमुक डेझिग्नेशनवर आहे, इत्यादी इत्यादी. आणि हे सगळे जे परिणाम आहेत हे परिणाम वेगवेगळे बदल घडवत असतात. कशामध्ये बदल घडतात? चिदाभासामध्येच बदल घडत असतात, अहंकारामध्ये बदल घडत असतात, बुद्धिवृत्तीत बदल घडत असतात, मनोवृत्तीत बदल घडत असतात, अंतःकरणाच्या वृत्तींमध्ये बदल घडत असतात, सारखे बदल घडत असतात. आज असं तर उद्या तसं, आज हे आवडतं उद्या ते आवडतं, आज मी इथे आहे उद्या मी तिथे जाणार, अशा प्रकारचे विचार सारखे येत असतात. परिणाम करणारं कुठलंही जे ज्याच्यामध्ये परिणाम होत असतो, बदल होत असतो, ती कुठलीही गोष्ट कधीही कॉन्स्टंट असू शकत नाही, नित्य असू शकत नाही. म्हणून त्याला अनित्य असं म्हटलेलं आहे. जिथे जिथे परिणाम पावतात ते अनित्य असणार आहे, साहजिक आहे. म्हणून हा जो खोटा मी आहे त्याचं एक स्वरूप वर्णन केलेलं आहे, ते परिणाम रूप, परिणाम पावतं, बदलतं असतं, एव्हर चेंजिंग असतं. दुसरं आहे परिच्छेद. मगाशी उल्लेख झाला परिच्छेदाचा. छेद म्हणजे विभाग, खंड, दोन तुकडे करणं, भाग पाडणं. बृहद व्यापक सर्वब्रह्म सर्वगत सर्वान्वित असणारं जे ब्रह्मतत्व जे मी आहे ते ब्रह्मतत्व, त्याचं प्रतिबिंब जो चिदाभास, त्याच्याशी मी तादात्म्य पावल्यामुळे मी स्वतःला त्या प्रतिबिंबात्मक समजायला लागलो आणि म्हणून मी स्वतःला खंडित मानायला लागलो, म्हणजे मी मर्यादित मानायला लागलो. परिच्छेद म्हणजे त्याच्यामध्ये खंड पडला, भाग पडला, भेद पडला. मग आता मी मर्यादित म्हणायला लागलो, म्हणजे मी या देहापुरता आहे. सगळ्यात पहिला उपाधी म्हणजे काय? देहाची उपाधी. देहाची उपाधी आपल्याला चिकटते, म्हणजे मी केवढा आहे, मी एवढाच आहे असं वाटतं. मग ब्रह्म कसं मगाशी वर्णन केलं, आपण डिस्कस केलं मगाशी. ब्रह्म कसं आहे? बृहद व्यापक अनंत कोटी, आणि मी कसं आहे? 5 फुटी. 5 फुटी मी मर्यादित झालो. जे खंडित होतं, मर्यादित होतं, ते कसं असतं? अनित्य असतं. मगाशी विचार केला आपण, अल्प असतं, परप्रकाशित असतं. मग हे सगळं खंडित आहे, परिच्छेद आहे. तर अहंकार जो आहे किंवा अंतःकरण जे आहे ते अंतःकरण असं त्या व्यापक ब्रह्मतत्वाला अंतःकरणापुरतं सीमित झाल्यामुळे, त्याचं बिंब, त्या बिंबाचं प्रतिबिंब धारण केल्यामुळे त्या बिंबाला जणू परिच्छेद पाडल्यासारखं करतं. आणि तसा परिच्छेद त्या चिदाभासाला पडल्यामुळे, त्या अंतःकरणाला पडल्यामुळे ते अंतःकरण सुखी किंवा दुःखी होत राहतं.
परिणाम म्हणजे एव्हर चेंजिंगनेस आणि खंड पडणं, परिच्छेद, या दोन्हीचा काय हे होतो, इम्पॅक्ट काय होतो, तर परिताप होतात. ताप शब्द सगळ्यांना माहिती ना, किती ताप असतात? ते खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे परिताप. मग आता जो खंडित पडलेला आहे तो म्हणतो की मी अरे एवढाच आहे, मी 5 फुटीचा आहे, माझी उंची 6 फुटी का नाही, मी अजून उंच असतो तो किती चांगला झाला असतो. ताप. मी एवढा श्रीमंत का नाही, मी अजून श्रीमंत असतो तो काय झालं असतं. ताप. सुख आणि दुःख होत राहतात. त्याचं कारण काय आहे? कारण आपण स्वतःला मर्यादित समजतो म्हणून. आपण अमर्याद स्वरूपाचे ब्रह्मतत्वाचे आहोत ही भूमिका जेव्हा धारण करतो त्यावेळेला त्याच्या छोट्या सगळ्या गोष्टी सगळ्या फोल ठरतात आपल्यासमोर आणि ताप थांबतात आपले. तापापासून आपली निवृत्ती होते, आपल्याला त्या तापांपासून मुक्ती मिळते. पण खोट्या मीच्या संगतीत राहिलो, तादात्म्यात राहिलो तर आपल्याला हे परिताप भोगावेच लागतात. म्हणजे सुख आणि दुःख सतत आपल्याला भोगावंच लागतं. म्हणून 2 गोष्टी बघितल्या आपण, एक परिणाम, एक परिच्छेद. परिणाम आणि परिच्छेद या दोघांमुळे होणारा जो परिणाम आहे, त्याचे जे इम्पॅक्ट आहे असं म्हणू आपण, तो परिताप. हे तिन्ही गोष्टी कोणाला होतात? चिदाभासाला होत असतात. आणि मी कसं आहे? मी साक्षी आहे, सर्वगत आहे. तर हे जे चैतन्य आहे, हे चैतन्य स्वयंप्रकाश आहे असं आपण म्हणतो. ते सगळ्यांना प्रकाशित करतं. विचार मगाशी केलेला आहे, भरपूर त्याचं चिंतन झालेलं आहे. तर साक्षात ईक्षते इति साक्षी. साक्षी शब्दाची व्याख्या काय? साक्षात ईक्षते इति साक्षी. ते सर्वांचं चैतन्य हे प्रकाशन करतं आणि म्हणून केवळ तेवढ्या पुरतच तो साक्षी आहे हे लक्षात घ्यायचं. साक्षीत्व हे आत्म्याचं लक्षण नाही. हा विषय पुढे येईल की आपण, मला वाटतं श्लोक घेणार नाही आहोत या सत्रामध्ये किंवा कोणी मांडणार नाहीये त्याच्याबद्दल, पण मी जस्ट उल्लेख करून ठेवतो त्याचा. एक लक्षात ठेवायचं, आत्मा साक्षी आहे असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला आत्मा काही करतो का? तो साक्षीत्व करतो. म्हणजे बघा, व्यवहारामध्ये पुन्हा व्यवहार आणि पारमार्थिक सत्तेमध्ये गल्लत कशी होते. व्यवहारामध्ये, जगतामध्ये समजा कोणी कोणाचा काय आपण म्हणतो, कोर्ट केसेस चालतात, कोणी कोणाचा खून केला, साक्षी कुठे, तो विटनेस कुठे बोलवावा लागतो तिथेच बोलवलं. आपण त्याचंच उदाहरण घेऊया. कोर्ट केसेस असतात, कोणीतरी कोणाचा तरी खून केला, कोणी पाहिला? प्रश्न आहे ना, कोणी पाहिला? मग कोणाला तरी साक्ष आणावी लागते, साक्षी म्हणून कोणाला तरी बोलवावं लागतं. अशा अर्थाने इथे साक्षी शब्द वापरला आहे का असा प्रश्न पडतो. बरोबर आहे. आत्मा हा बघणारा नाही हे लक्षात ठेवायचं. हा खोटा जीव ज्याला आपण प्रमोद म्हणतोय, हा आता झोपलाय, आता हा जागृत अवस्थेमध्ये आलेला आहे, आता हा स्वप्न बघतोय. अशा प्रकारे मी या तिघांपासून वेगळा असलेला मी याचं साक्षीत्व करतोय, मी म्हणजे खरा मी, असा आत्मा म्हणत नाही. अशा पद्धतीने आत्मा त्या तिन्ही अवस्थांचं साक्षीत्व करत नाहीये बघून. लक्षात येते मी काय म्हणतोय? अजून एक उदाहरण घेऊ म्हणजेच कळेल. सूर्यवरती आहे, आकाशामध्ये आहे. त्या सूर्य जेव्हा वरती उदयाला येतो त्याच्यामुळे सगळे जगत रहाटी सुरू होते, जगताची सगळी चक्र सुरू होतात. त्याच्यामध्ये अनेक काय 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 प्रसंग, घटना घडतात. त्या सगळ्यांचं साक्षीत्व सूर्याने केलं असं आपण म्हणतो का? सूर्याला काही त्याची भनक तरी आहे का की पृथ्वीवर काय चाललंय, काय नाही चाललंय, बेरियामध्ये काय सुरू आहे, असा वर्ग सुरू आहे की नाही सुरू आहे, याची भनक सूर्याला तरी आहे का? सूर्य आहे तसाच आहे. अगदी त्याप्रमाणे इथे जरी का साक्षी शब्द वापरला असला तरी आपली नीट समजून घेण्याकरता म्हणून एवढं बघायचं की साक्षीत्व हा शब्द नाही तिथे. साक्षी आहे म्हणजे तो तिघांच्या अधिष्ठान रूप आहे, तिन्ही अवस्थांचा अधिष्ठान रूप आहे, तिन्ही अवस्थांपेक्षा असंग आहे, तिन्ही अवस्थांपेक्षा तो वेगळा आहे, अवस्था त्रयातीत आहे आणि म्हणून तो साक्षी आहे. सर्वगत आहे, सर्वव्यापक आहे, सर्वान्वित आहे आणि प्रिय सुद्धा आहे. आता इथे एक अशा प्रकारची छान शंका उपस्थित केलेली आहे की अहंकार आणि आत्मा, अंतःकरण आणि आत्मवस्तू, चिदाभास आणि चित्त, जीव आणि कूटस्थ चैतन्य, मुद्दामून शब्द असे वापरले
जाणून बुजून वापरले. दोन वेगळे वेगळे आहेत. आपण अभ्यास केलेला आहे, ऐकलेला आहे, पण हे दोन वेगवेगळे जरी का असलं तरी सुद्धा या सगळ्या जगताची जी रहाणगाडगी सुरू आहे जगताचं, ते कोणामुळे सुरू आहे असा प्रश्न पडतो. आणि हा जगताची सगळी ही सिस्टीम भोगणारा, बघणारा, करणारा हा अहंकारच आहे असं तुम्ही का म्हणता? आत्मा सुद्धा हे सगळं करतो आहे, बघतो आहे, असं का नाही? असं ही शंका इथे लक्ष्मीधर कवींनी उपस्थित केलेली आहे. लक्षात येते काय विषय काय चाललाय? सगळं करणारा, भोगणारा कोण आहे? परिताप पावणारा कोण आहे? खोटा मी, चिदाभास. आत्मा काही करत नाही, तो साक्षी आहे, ह्याचा आपण विचार केला होता. पण तरी सुद्धा प्रश्न आणि शंका उपस्थित आहे की आत्मरूप मी आणि अहंकार हे दोन्ही कसे आहेत? अगदी एकत्र राहतात. एकत्र राहतात म्हणजे काय? अगदी जवळजवळ राहतात, म्हणजे एकच आहेत असं वाटतं. इतके एकत्र वाटतात की खऱ्याचा खोट्यावर आरोप होतो आणि खोट्याचा खऱ्यावर आरोप होतो. बरोबर आहे? लक्षात येतं? बिंब आणि प्रतिबिंबामध्ये जर का विचार केला तर बिंब कशाच्या आधारावर राहतं? प्रतिबिंबाच्या आधारावर राहतं बिंब? बिंब कशाच्या आधारावर राहतं? बिंबाला आधाराची गरज नाही आहे. हा, बरोबर आहे, लागेल ना सगळेजण. प्रतिबिंब कशाच्या आधारावर राहतं? बिंब नसेल तर प्रतिबिंब पडेल का? चित नसेल तर चिदाभासाची संकल्पना स्पष्ट होईल का? कुठंच तर चैतन्यच नसेल तर जीव ही संकल्पना आपण मांडू शकू का? नाही. पण तरी सुद्धा एक लक्षात घ्या, जे प्रतिबिंब असतं ते अत्यंत क्लोज कोणाच्या असतं सांगत? आरशामध्ये प्रतिबिंब पडले आणि तुम्ही ते बघता आहात. आरशाचं उदाहरण उत्तम घेतलं. आता जे प्रतिबिंब आहे ते अत्यंत क्लोज, अगदी जवळ. कशाच्या आहे? आरशाच्या. आरशाच्या जवळ आहे. आरशाला चिकटलं आहे. लक्षात येते मी काय म्हणतो? बिंब आणि प्रतिबिंब, चित आणि चिदाभास. चिदाभास कशाला चिकटला आहे? बुद्धीला. बुद्धीला चिकटला आहे, शरीराला चिकटला आहे, अंतःकरणाला चिकटलेला आहे. तो कशाच्या जवळ जास्त आहे? आरशाच्या जवळ जास्त आहे. प्रतिबिंब बिंबाच्या जवळ जास्त नाहीये. बरोबर आहे? लक्षात येते? मग आता हे जे चिकटणं आहे हे दूर करायचं, आपल्याला सोडवायचं आहे. ते सोडवण्याकरता तो खोटा आहे एवढं ओळखणं, एवढंच त्यातनं सुटणं आहे. त्या बिंबाला त्या आरशापासून वेगळं काढता येत नाही. काढता येईल का? मी आरशासमोर जाऊन उभं राहिलो आणि म्हणतो की मी ह्या आरशातलं माझं बिंब दिसलं नाही पाहिजे, प्रतिबिंब दिसलं नाही पाहिजे. शक्य आहे का असं? आरशाचं काम काय आहे? प्रतिबिंब दाखवणं, रिफ्लेक्ट करणं. रिफ्लेक्ट करणं. तसंच अंतःकरण वृत्तीचं काम, अंतःकरणाचं कामच आहे ते. फक्त कुठंच तर चैतन्याचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये स्वीकार करणं एवढंच त्याचं काम आहे. पण हे जे प्रतिबिंब आहे हे प्रतिबिंब तादात्म्य कशाशी पावतं? ज्याच्यात तो पडलेला आहे त्याच्याशी तादात्म्य पावतं. हे प्रतिबिंब त्या अंतःकरणाशी तादात्म्य पावतं. त्या अंतःकरणामुळे, त्या बुद्धीमुळे, त्या शरीरामुळे त्याच्याशी तादात्म्य पावल्यामुळे त्याच्या उपाधी ते धारण करतं. आणि त्याच्या उपाधी धारण केल्यामुळे ते जगतामध्ये कार्यान्वित होतं. जगाशी व्यवहार करायचा आहे म्हणजे, कार्यान्वित करायचं म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणजे काय पाहिजे? तिथे अहंकार पाहिजे की नाही? अंतःकरण पाहिजे की नाही? झोपेतनं उठल्या उठल्या पहिले विचार येतो की नाही आपल्या मनामध्ये काहीतरी? अहम अस्मी सदा भावी कदाचित नाहमत प्रिया. आणि काय? जगाचा व्यवहार करायचा, मी कोणीतरी आहे, प्रमोद आहे, हा विचार सुरू झालाच नाही समजा तर जगताशी व्यवहार होईल का? जगाशी व्यवहार करता येईल का? मग अशी उल्लेख केला त्यांनी ओवीचा. कुठली ओवी होती ज्ञानेश्वरीतली? साचची पूर्ती विराट नये स्वप्न जागरा. याचा अर्थ काय होतो? ज्यावेळेला माझी अंतःकरण वृत्ती जागृत होते, म्हणजे माझा अहंकार जागा होतो, म्हणजे माझा चिदाभास कार्यान्वित होतो जागृत अवस्थेमध्ये, तेव्हा मी जगताशी व्यवहार करू शकतो. शंका काय आहे इथे? की असा अहंकार जगताशी व्यवहार करताना त्याच्याबरोबर आत्मा सुद्धा जगाशी व्यवहार करू शकतो असं तुम्ही का म्हणत नाही? असं म्हणायला काय हरकत आहे? अशी शंका इथे उपस्थित केलेली आहे. आणि नंतर मग पुढचा
श्लोक आपण घेऊया, थोडा वेळ आहे आपल्याकडे. तर श्लोक क्रमांक 10. सुप्ते हमी न दृश्यन्ते दुःख दोष प्रवृत्तयः अतस्तस्यैव संसारो न मे संसर्तु साक्षिणः. त्याच्यामध्ये संसार हा विषय आहे आणि जो झोपणारा आहे त्याच्यापासून वेगळा कसा, जेव्हा जागा होऊन जो काम करतो तो वेगळा कसा, हे सांगण्याचा प्रयत्न इथे आहे, सांगितलेला आहे. आत्मवस्तू या संसाराला कारणीभूत नाही. संसाराला कारणीभूत कोण आहे? जीव किंवा चिदाभास, प्रतिबिंब. तेच संसार करतंय, तेच उथलपुथल करतंय. आता हे तुम्ही म्हणाल बिंब काहीच करत नाही तर मग प्रतिबिंब कसं काय काही करू शकतं, असा प्रश्न येऊ शकतो की नाही? विचारा ना मग. बिंब आपण काय विचार केला माझा की आत्मवस्तू काहीच करत नाही, ते आहे तसंच आहे, त्याला काही याची बनत पण नाही, पण तरी सुद्धा प्रतिबिंब उथलपुथल करतंय, काम करतंय, सगळा व्यवहार करतंय. हे कसं शक्य आहे? त्याच्याकरता पुन्हा एक अजून दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत म्हणा किंवा आपण समजून घेण्यापुरता एक विचार करूया. जसं सूर्याचं प्रतिबिंब एखाद्या भांड्यातल्या पाण्यामध्ये पडतं. हा, पाण्यामध्ये पडतं. आता ते पाणी जर का हलणार असलं, उसळणार असलं तर ते बिंब देखील कसं वाटतं आपल्याला? हलणारं, उसळणारं असं वाटतं. अगदी त्याप्रमाणे जगातला सगळा व्यवहार जो चाललेला आहे त्या अंतःकरणाचा खेळ आहे, अंतःकरण वृत्तींचा खेळ सुरू आहे तिथे. मग आता त्याच्यामुळे बिंब काहीही न करत असताना प्रतिबिंब खूप काही केल्यासारखं वाटतं आणि खूप काहीतरी केल्यासारखं वाटल्यामुळे काय होतं? पुन्हा दुःख दोष प्रवृत्तयः. दुःख आणि दोष, दोष अनेक प्रकारचे दोषांचं आपण वर्णन करण्याची खूप गरज नाही, इथे सगळेजण सुज्ञ आहात. आणि दुःखाचं वर्णन करण्याची तर आवश्यकताच नाही, कारण आपण सुखाचं चिंतन करायला इथे बसलोय. दुःखाचा किती विचार करायचा हा प्रश्नच आहे पुन्हा. म्हणून जो आत्मरूप आहे तो या संसाराला कारणीभूत कधी होत नाही. एक लक्षात ठेवायचं, संसाराला कारणीभूत कोण होतं? अंतःकरण, अहंकार, बुद्धी. ती संसाराला कारणीभूत आहे. कसं? गाढ झोपेमध्ये मला कुठलेही दुःख आणि दोष दिसत नाहीत. दिसतात का? गाढ झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये आपल्याला कुठलेही दुःख होतात का? गाढ झोपतो कशा करता आपण? दुःख निवृत्तीसाठी झोपतो. खरं आहे. भगवंतांनी सुखाची व्यवस्था प्रत्येक जीवाकरता करून ठेवलेली आहे. त्याचं अतिशय सुंदर मार्मिक उदाहरण म्हणजे ही गाढ झोप आहे. आणि प्रत्येक जीवाला गाढ झोप लागते आणि प्रत्येक जीव ती गाढ झोप उपभोगतो. जो अत्यंत दुःखी असेल त्यांनी सुद्धा हा विचार करावा की ज्या अर्थी त्याला झोप लागते किंवा लागू शकते, कारण काही जणांना झोप लागत नाही, गोळ्या घ्याव्या लागतात, तो विषय वेगळा. गाढ झोपेची सोय भगवंताने प्रत्येक जीवाच्या सुखासाठी केलेली आहे आणि आपल्याला तिथनं सुखाची प्राप्ती होते. गाढ झोपेमध्ये सगळं शांत होतं. मग गाढ झोपेमध्ये मला कुठल्याही प्रकारचं दुःख दिसत नाही. ऑफिसचे ताप भयंकर असतात, कटकटी खूप असतात, घरच्यांच्या कटकटी खूप असतात. हे सगळं झाल्यानंतर मग काय वाटतं? आता मी सगळं बाजूला करतो आणि झोपतो. आता मला जरा विश्रांती द्या. एवढं सगळं मी केलं, आता पुरे झालं. मुलांचं एस्पेशली खूप केल्यानंतर आयांचं काय असतं? आया सगळं म्हणतात आता मी सगळं केलेलं, इथे पोळ्या बडवून ठेवल्यात, काय गिळायचं ते गिळा, मला आता दुपारची झोप मला हवी. ही झोप का गरजेची वाटते आपल्याला? कारण त्याच्यामध्ये सुखाची अनुभूती आपल्याला येते. ही आत्म्याच्या जवळ घेऊन जाणारी आहे, म्हणून आहे तसं. आणि तिथे दोषाची निवृत्ती झालेली आहे, दुःखाची निवृत्ती होते त्या गाढ झोपेमध्ये. तर हे अहंकार लय पावल्याने सगळं असं होतं. अहंकार नसेल तर संसाराचा अनुभव येणं शक्य नाही. अंतःकरण नसेल, लय पावलेलं नसेल, माफ करा, लय पावलेलं असेल तर संसाराचा अनुभव येणं शक्य नाही. म्हणून अंतःकरणाची गरज आहे, अहंकाराची गरज आहे जगाचा अनुभव घेण्याकरता. जगाचा व्यवहार आणि सुखदुःखांचे अनुभव आणि त्याचे सगळे भोग हे भोगण्याकरता अंतःकरणामध्ये हे लाट, अहंकाराची लाट किंवा त्याला म्हणू आपण चित्तवृत्ती किंवा बुद्धिवृत्ती किंवा अहमवृत्ती,
या वृत्ती तिथेच पूर्ण हे गरजेचं असतं. गाढ झोपेमध्ये अहंकारही नसतो आणि संसारही नसतं, असं वर्णन इथे या श्लोकामध्ये केलेलं आहे. अथ तस्यैव संसारो न मे संस्कृती साक्षिणः. अथ तस्यैव संसारो, तस्य एव संसार, अतः तस्य एव संसार, कशाचा संसार आहे? त्याचा. तस्य म्हणजे कोणाचा? अहंकाराचा. अहंकाराचा म्हणजे जो सुप्त अवस्थेमध्ये जातो तोचा, जो झोपेत जातो त्याचा. झोपेत कोण जातं? जीव जातो, अहंकार जातो, अंतःकरण जातं. सुप्त अवस्थामध्ये, झोपेमध्ये म्हणजे गाढ झोपेत, म्हणजे सुषुप्तीमध्ये कोण जातं? जीव जातो किंवा अंतःकरण जातो. आत्मा जातो का? आत्म्याला 3 अवस्था आहेत का? नाही. मग अवस्था रहित कोण आहे? आत्मा आहे. आता याच्यातनं काय लक्षात येतं आपल्या, की जो झोपेमध्ये गेलेला आहे तो झोपेतनं जागा होऊ शकतो. झोपी गेलेला जागा. जो कधी झोपतच नाही त्याला जाग येईल का? जाग येण्याचे संभव आहे का? नाही. अंतःकरण वृत्ती किंवा अहंकार हा झोपेत गेल्यामुळे शांत होतो, म्हणजे सुप्तावस्थेमध्ये जातो. त्या सुप्तावस्थेमध्ये गेलेल्या अंतःकरणाचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्टपणे इथे लक्ष्मीधर कवी सांगतात आपल्याला. आत्मवस्तूचा आणि त्या अंतःकरणाचा माझा काही संबंध नाही. का? त्याचं कारण अथ तस्य एव संसार, त्याचाच संसार आहे. कारण तोच सुख दुःखांना भोगणारा आहे, दुःख दोषांना बघणारा आहे, दुःख दोषांकरता प्रवृत्त होणारा तोच आहे. कोण? जीव किंवा अंतःकरण किंवा अहंकार. काय मुद्दामून मी हे शब्द वापरतोय परस्पर, कारण आपण काय करतो, अहंकार म्हटलं की मग त्याला चिटकून बसतो. मग मनाचं काय, बुद्धीचं काय असा प्रश्न पडतो. म्हणून चिदाभास, अंतःकरण असे शब्द मुद्दामून घेतले की त्याची एक आवाका नीट कळून येतो आपल्याला. तेवढंच त्याच्या मागचा हेतू. उदाहरण घेऊन म्हणजे कळतं. पुन्हा शास्त्रकारांनी इतके छान छान उदाहरण देऊन ठेवलेले दृष्टांत म्हणून समजायला. एक गोळा आहे काचेचा. तो काचेचा गोळा निळ्या कागदावर ठेवला, कसा दिसतो? निळा दिसतो. तो लाल कागदावर ठेवला तर कसा दिसेल? लाल दिसेल. आता लाल हा त्या काचेचा धर्म झाला का? नाही. निळा हा त्या काचेचा धर्म झाला का? नाही. तोच आत्मा कधी जागृत अवस्थेमध्ये असल्यासारखा वाटतो, तोच आत्मा कधी स्वप्नावस्थेमध्ये असल्यासारखा वाटतो. आत्मा जसा आहे तसाच आहे, अंतःकरण मात्र फक्त रंग बदलत आहे. झोपतंय, जागृत अवस्था बदलत आहे असं म्हणू आपण. रंग बदलते म्हणजे अवस्था बदलते. अंतःकरण अवस्था बदलते, जागृती अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्नावस्था अशा अवस्थांमध्ये बदलणारा काम कोण करतंय? अहंकार करतोय किंवा अंतःकरण करतोय. आता पुढचा एक मुद्दा घेऊ आपण आणि मग थांबूया. आत्मवस्तू ही केवळ साक्षी आहे, आपण मगाशी विचार केला याचा. 3ही अवस्थांमध्ये तो साक्षीच आहे. आता आत्मा, त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी असुप्त असा शब्द वापरला. एक सुप्त अवस्थेमध्ये जाणारा जो मी, तो मी म्हणजे खोटा मी, तो तया मी, चिदाभास. आणि असुप्त अवस्था म्हणजे जो कधी झोपत नाही, जो सुप्त अवस्थेमध्ये जात नाही, सुषुप्तीमध्ये जो कधी जात नाही, तो खरा मी म्हणजे आत्मा, अशा अर्थाने तिथे शब्द वापरलेला आहे. तर तो तसा का बरं राहतो? त्याचं कारण मीमांसा दिली आहे तिथे. गाढ झोपेमध्ये अहंकार लय पावतो हे आपण मान्य करतो, तो झोपतो. आता गाढ झोपेमध्ये अहंकार लय पावतो हे सगळ्यांना पटतं, पण अहंकाराचा नाश होतो का? अहंकाराचा नाश होतो का? अहंकाराचा नाश झाला असता तर जागृती झाली असती का? नाही. जाग आली असती का? नाही. मग अहंकाराचा नाश होत नाही, फक्त ते लय पावतं आणि ते पुन्हा उदयाला येतं. सुप्तावस्थेमध्ये जातो पण तो पुन्हा येतो. पण आत्मवस्तू मात्र अशी कुठे लय पावत नाही. ती सर्व साक्षी आहे, सर्वांना प्रकाशित करणारी आहे. ती त्याचा कधीही लय होत नाही, सर्वगत आहे. म्हणून आत्मवस्तूमध्ये काही फरक पडत नाही, निर्विकार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे विकार संभवत नाही. आता प्रश्न काय? ही सगळी अवस्था त्रयातीत असलेली जी वर्णन आपण केलं, स्वप्न, जागृतीचं वगैरे, तर त्या आत्मवस्तू ही
असुप्त का आहे, आत्मवस्तूला झोप का येत नाही, जागृती का येत नाही, याचा कशी थोडीशी तार्किक मांडणी आहे. पुन्हा काय पूर्वीच्या काळी काका म्हणायचे, त्या लोकांना बराच वेळ आणि राजाश्रय आणि त्या शास्त्रकारांनी खूप तर्काने पटवून देण्याकरता म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे. आपण खरं तर त्यांचे थँक्सच म्हणायला पाहिजे, कारण वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण असं म्हणतो की आजकालची पिढीनं खूपच प्रश्न विचारते किंवा खूपच तार्किक आहे, लहान मुलं फॉर एक्झाम्पल किंवा नवीन पिढी. आपण असं समजू नका, त्या काळाची पिढी देखील, जुने माणसं देखील खूप तार्किक होते, ते याच्यावरनं कळतं. तर का, कारण आपलं शास्त्र आहे ना खूप छान आहे. त्या शास्त्रावर जितके काही आक्षेप घ्यायचे असतील तितके आक्षेप घेऊन झालेले आहेत, आणि ते आक्षेप घेणारे तितके विद्वान त्या काळी झालेले आहेत. आपल्याला जर का असं वाटत असेल की आजची पिढी खूप आताची पिढी खूप स्मार्ट आहे, आमची मुलं खूपच स्मार्ट निघाले, ते फोन वापरण्याकरता स्मार्ट असतात, स्मार्टफोन वापरू शकतात ते स्मार्टली, पण असा विचार करू नका. आणि शंकराचार्यांनी किंवा आपल्या शास्त्रकारांनी, वेदांतांनी जो विचार करून ठेवलेला आहे, त्या शास्त्रामध्ये प्रत्येक घेतलेल्या आक्षेपाचं निराकरण केलेलं आहे. आणि ते निराकरण सर्वांग सुंदर पद्धतीने करून ठेवलेलं आहे, अनेक करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे जर का कोणी महाभाग म्हणेल की मला ना एक प्रश्न पडलेला आहे, आतापर्यंत असा प्रश्न कोणीच विचारला नाही, त्याला सांगावं की बाबा जरा थांब, जरा अद्वैत सिद्धी ग्रंथ वाचून ये, जरा अद्वैत मकरंदाचा अभ्यासाला घे, आणि मग बघू आपण. सांगायचा मुद्दा असा आहे की खूप वेगवेगळ्या पद्धतीने तर्काने प्रूव्ह करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. हे आपलं भाग्य आहे, आपल्याला फक्त ते समजून घ्यायचं आहे. थोड्याशा पद्धतीने समजून घेऊ. कदाचित आपली तार्किक बुद्धी तिथपर्यंत कामही करणार नाही. कदाचित आपल्याला असं वाटेल की हे एकाच सरळ सांगायला काय होत होतं यांना, शांतपणे सांगितलं असतं, आम्ही मान्य केलं असतं. जे श्रद्धावान लोक असतात ना, ते पटकन असं एक्सेप्ट करतात आणि पुढे जातात. पण ज्यांची श्रद्धा कमी पडते, ज्यांना आपल्या बुद्धीवर थोडीशी गुर्मी असते, ते सगळ्यांची गुर्मी उतरवण्याचं काम हे शास्त्र करतं. असं शास्त्र आहे आपलं वेदांत शास्त्र. ज्याला ज्या पद्धतीने जाणून घ्यायचंय त्या पद्धतीने जाणून घेऊ. शरणागत व्हा, श्रद्धावान व्हा, सद्गुरूंना विचारा, सांगितलेल्याचा एक्सेप्ट करा आणि पुढे चला. काम झालं, लवकर होईल. नसेल, खाज असेल तर मग या इकडे खाज. आता असं सांगितलं नाही की माफ करा, सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला असं कळतं की बुद्धीला कुठल्याही प्रकारचं ज्ञान होत नाही किंवा अंतःकरणाला काही कळत नाही. विचार करून झालेला आहे. गाढ झोपेमध्ये आपल्याला काही कळत नाही. गाढ झोपेमध्ये मला मी झोपलो आहे हे सुद्धा कळत नसतं, लक्षात घ्या. जागृती अवस्थेमध्ये मला मी जागा आहे हे कळतं. स्वप्नावस्थेमध्ये कदाचित एखाद्या वेळेला मी स्वप्न बघतो आहे याची जाणीव असते, होऊ शकते. बरेचदा असं वाटतं की स्वप्न अगदी खरं वाटत असतं आणि आपण ते भोगतो. जसं जागृती अवस्थेमध्ये आपण जग भोगतो त्याप्रमाणे स्वप्न सुद्धा खूप खरं, रिअल वाटून आपण ते भोगत असतो. पण अशी अवस्था असू शकते एखाद्याच्या ह्याच्यात की त्याला ते स्वप्न पडतं आहे कळतं, मला हे स्वप्न आहे. आणि मी याचा जो ज्ञानी असतो तो अवस्था त्रयातीत जो झालेला असतो तो स्वतःला तिथनं डिटॅच करू शकतो. ज्या पद्धतीने आपण जागृती अवस्थेमध्ये स्वतःला वेगळं करून, डिटॅच करून, हे सगळं माईक मिथ्या भ्रमिक आहे आणि मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा विचार करू शकतो, तसा स्वप्नावस्थेमध्ये तसा विचार करू शकतो. पण जो गाढ झोपी गेलेला असतो त्याला मी झोपलो आहे हे सांगता येईल का? नाही सांगता येत. मग तसं त्याला सांगता येत नाही. म्हणून जो साक्षी असतो ना, तोच फक्त त्या गाढ झोपेचा साक्षी असतो. लक्षात येते? त्या साक्षीला गाढ झोपेच्या बद्दलचं ज्ञान झालेलं असतं आणि त्याला त्याच्याबद्दलचं ज्ञान होतंय म्हणून तो साक्षी झोपलेला नसतो. लक्षात येते? साक्षी का झोपत नाही? साक्षी म्हणून का आहे तो झोपत नाही? कारण तो झोपला असता तर त्याला त्याचं ज्ञान झालं असतं. ज्या अर्थीला ज्ञान होतंय साक्षीला सुषुप्ती अवस्थेचं, याचा अर्थ तो झोपत नाहीये, जागा आहे असं म्हणायचं नाही. झोपत नाहीये, शब्द खूप केअरफुली वापरला.
नाही तर साक्षी जागा आहे म्हटलं की मग साक्षीला अवस्था आली मग आता जागा आहे मग उद्या झोपणार का असा प्रश्न पडू शकतो. म्हणून साक्षी कधीही झोपत नाही. मग याचा अर्थ काय, साक्षीला झोप नाही, साक्षीला सुप्तावस्था नाही. मग ज्या अर्थी साक्षीला सुप्तावस्था नाही, जो कधी झोपतच नाही त्याला जागा होईल का तो कधी? कारण आपण काय वेगाशी विचार केला, झोपी गेलेला जागा झाला, जो झोपतो तो जागा होतो. ज्याला झोप आणि सुषुप्त अवस्था आहे तोच स्वप्नावस्थेमध्ये किंवा जागृती अवस्थेमध्ये जाऊ शकतो. पण साक्षीत्वानीच आहे फक्त, तो जागा पण नाही आणि झोपत पण नाही. तो झोपत नाही म्हणून तो जागाही होऊ शकत नाही. जो जागा होत नाही त्याला या तिन्ही अवस्था असण्याची काही कारणच नाही, कारण तो जागत नाही आणि स्वप्नावस्थेमध्ये जात नाही. आणि म्हणून आत्मा या तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे. मांडणी लक्षात आली? तार्किक मांडणी करून ठेवली पुन्हा. आपण सरळ एक्सेप्ट करू शकतो की अवस्था त्रयातीत आहे, सांगितलेलं आहे. तिन्ही अवस्थांचा पेक्षा चतुर्थ वेगळा. चतुर्थ म्हणावं त्याला, चौथा म्हणून म्हणावं लागतं, पण तो शब्द त्याला नाहीये, चौथा असा शब्द नाहीये. तुरीय अवस्था म्हणून सांगितलेला आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून हा जेव्हा विचार करतो त्यावेळेला तीनही अवस्थांचा पलीकडे असलेला मी, हा मी वेगळा आहे. आणि या अवस्थांपेक्षा या अवस्थांना भोगणारा जो चिदाभास आहे तो वेगळा आहे. त्यातला जो अहंकार पार्ट आहे त्याला मी 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 असं म्हणत असतो, पण खरा मी मात्र आत्मरूप आहे. आणि या दोघांमधला फरक करण्याचं काम, या दोघांमधलं डिस्टन्स वाढवण्याचं काम शास्त्र आपल्याला करून देत असतं. त्याच्याकरता श्रवण करावं लागतं, त्याच्याकरता मनन करावं लागतं. आणि ते मनन अद्वैत मकरंद या ग्रंथासारख्या अशा प्रकारचे ग्रंथ खूप छान पद्धतीने आपल्याला करवतो. ॲज वी स्टार्ट डिफरन्शिएटिंग अवरसेल्व्स फ्रॉम द फॉल्स मी, राईट, खोटा मी, तोतया मी, त्या प्रमाणामध्ये आपण जवळ जाऊ कशाच्या, माझ्या खऱ्या स्वरूपाच्या. तोतया मीला दूर करायचं ना, तेच तर चाललंय आपला प्रयत्न सगळं. साधना कशी आहे, व्यतिरिकाची आहे, मग त्याला दूर करा. मग जो भोगतो आहे, जो उपभोगतो आहे, जो उपाधींमध्ये बद्ध आहे, जो तीनही अवस्थांचा भोग घेतो आहे, जो जागृती स्वप्नावस्थेमध्ये उपभोग घेतो आहे, जो जगाचे सगळे व्यवहार करतो आहे, तो अहंकारयुक्त अंतःकरण चिदाभास, ज्याला मी 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 म्हणतोय, तो मी खरा मी नाही आहे. खरा मी कोण आहे? आत्मा आहे. असं कोण सांगतंय? पटतं का? बघा, एक आहे, सगळ्यात पहिले समजून घ्यावं लागतं. समजलं पण पटलं नाही, ते पटवून घेण्याकरता म्हणून मनन लागतं. पहिल्या तर समजून घ्यायचं काय सांगितलं हेच कळत नाही, आता कळलं मला, पण ते पटत नाही अजून. मग त्याच्याकरता म्हणून मनन आहे. तर ते पटवून घेण्याकरता मनन करावं लागतं. पुन्हा पुन्हा ते समजून घ्यावं लागतं, वाचावं लागतं, घोकावं लागतं, ऐकावं लागतं, चिंतन करावं लागतं. मग ते पटलं, आधी समजलं, मग पटलं, मग ते उमगतं, कधीतरी कुठेतरी क्लिक व्हायला लागतं. हा, त्यांना असं म्हणायचं. आणि मग ते हळूहळू हळूहळू असं ते रुजायला लागतं आतमध्ये. आणि रुजल्यानंतर मग त्याची एक दृढ पक्की भूमिका तयार होते आपली. Yes, I accept what these scriptures are telling me. I understand what these scriptures are telling me. I can comprehend, not only comprehend from the बुद्धीच्या पातळीवर फक्त, पण माझा अनुभव सुद्धा तसाच आहे. आणि लॉजिकने ज्या वेळेला हे मला असं प्रूव्ह करून देतात, परफेक्ट लॉजिक वापरून, त्यावेळेला मला कळतं की आता हे लॉजिक सुद्धा मला तिकडेच निर्देश करत आहे. याचा अर्थ मी तेच असलो पाहिजे. मग हा मी तेच असलो पाहिजे या भूमिकेवर एकदा आरूढ झाल्यानंतर मग तिथे निधिध्यासन सुरू होतं. की आता तू तिथेच राहा, तिथेच थांब. आता श्रवण मननाचं काम झालेलं आहे, आता निधिध्यासन सुरू ठेव. आणि मग निधिध्यासनावर पक्क झाल्यानंतर मग एक वेळ दृढ, अपरिक्षीय, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असा. झाली आपली वेळ, थांबूयात आता. कृष्णाय वासुदेवाय हरे